भेळ म्हटलं की आपल्याला काय आठवतं? चौपटी, एखादी छोटीशी टपरी किंवा हातगाडी किंवा शाळेमध्ये सायकलवर जो भेळवाला यायचा ना तो. पण हे आहे आमच्या नगर मधलं निप्ती गाव आणि आज आलो आहे या निप्ती गावातल्या सुप्रसिद्ध अशा सागर भेळ मध्ये. तर भेळ म्हणजे काय असतं? भेळ म्हणजे स्नॅक असतो ना, पण या गावामध्ये भेळ म्हणजे जेवण आहे. ही भेळ बघा. ही 50 रुपयाची भेळ आहे आणि यामध्ये 3 लोक आरामशीर खातात. काही काही ठिकाणी ना 100 रुपयाची भेळ एका माणसाला पण कमी पडते आणि इथे 50 रुपयात 3 माणसं खातात. अशी आमची निप्तीची सागर भेळ आहे. सो आता ही मिक्स करूया. इथं तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात ना तर याच्यात कैरी पण तुम्हाला मिळते आणि विशेष म्हणजे पत्ते दिलेत भेळ खायला. त्यांनी कितीही पत्ते दिले, अजून वेगवेगळ्या पद्धतीचे चमचे दिले ना तरी ही भेळ हाताने खाण्याची जी सुप्रीम असते ना ती कशातच नाहीये. सो खाऊया. क्रंच तुम्हाला ऐकू आलाच असेल, कारण या भेळचं जे फरसाण आहे ना हे स्वतः बनवतात. इथे बनतं ते फरसाण, त्यामुळे ते कधी तुम्हाला शिळं अशा पद्धतीचं सापडणार नाही. रोज ताजं फरसाण हे इथे मिळतं. त्यासोबतच मटकी आहे या भेळमध्ये, याच्यात कांद्याची पात आहे, त्यांचा मसाला आहे, कांदा टोमॅटो मुबलक प्रमाणात आहे, चिंचेचं पाणी आहे. जसं मी म्हणालो ही भेळ फक्त साईजला मोठी नाहीये तर ही चवीला ही उत्तम आहे. परफेक्ट टेस्ट आहे. तुम्हाला तिखट हवी असेल तर इथे तिखटही करून देतात आणि जर साईडला तिखट हवं असेल तर ही अशी मिरची पण देतात. झाली भेळ खाऊन आमची आणि मी दमलोय, कारण ही वेळ संपतच नाही. ही खूप वेळ खावी लागते आणि आम्ही जवळपास अर्धा तास आता खातोच ही वेळ आणि फायनली ही संपली आहे. तुम्ही जेव्हा कधी नगरला याल, कुठल्याही दिवशी याल, पुण्याकडनं याल, मुंबईकडनं याल अजून किंवा नगरमधनं बाहेर जाल तर कल्याण रोडला या. कल्याण रोडला आल्यावरती सागर भेळ हे निप्ती फाट्याचे इथलं हॉटेल आहे. हॉटेलच म्हणूयात कारण आता हिला भेळीची टपरी मांडण्यात काही अर्थ नाहीये. हॉटेल आहे एक मोठं भेळेसाठी, स्पेसिफिक भेळेसाठी. सो या इथली भेळ ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला पण कळवा आमच्या या भेळीच्या व्हिडिओच्या कॉमेंट्स मध्ये. नगरी फूड पांड्याला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली सोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला कॉमेंट करून सांगा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशाचा बघायला आवडेल. थँक्यू.